तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलात तर धामणी एक्सप्रेस संघाला पराभूत करून त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघ या ठिकाणी दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला आहे. दोन्ही संघाचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांचे त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी आयोजित आई भराडी माता चषक 2026च्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो आणि दोन्ही संघाचे या ठिकाणी 12 खेळाडू या ठिकाणी पाठवायचे आहेत. तसेच ज्यांचं विशेष सहकार्य लाभलं ते आई भराडी माता धामणी, त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी, बालसिद्ध 11 धामणी, तसेच धामणी एक्सप्रेस व चिंतामणी 11 धामणी, तसेच ग्रामस्थ धामणी या सर्वांचे मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत सुस्वागतम. तसेच माझ्यासोबत गुणलेखकाचे जे काम करतात ते गणेश सावंत यांचे या ठिकाणी मी मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतो. आलेल्या मान्यवरांचे या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. दुसऱ्या फेरीची लढत ज्योतिर्लिंग 11 घोटील संघ विरुद्ध त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघ. त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. चार षटकांचा सामना असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे आणि सामना या ठिकाणी चालू करायचा आहे. दोन्ही पंच ज्योतिर्लिंग 11 घोटील संघाकडून आपल्याला पाहायला मिळते जोडी सदा आणि सचिन. सदा एक चांगला खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. हार्दिक पांड्या पाटण तालुक्याचा म्हणून त्याला ओळखलं जातं. तर दुसऱ्या बाजूला अक्षय सलतेवाडी एक्सप्रेस म्हणून त्याला ओळखलं जातं. बॉलिंग मार्कवरती पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा हाताळलाय. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव कंप्लीट केले. संघाचा श्री गणेशा होतोय एका धावेने. धावसंख्या 1 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती अक्षय सलते आपल्याला पाहायला मिळतोय. सलतेवाडी एक्सप्रेस तसेच पाटण तालुक्यातील एक आयकॉन खेळाडू म्हणून ओळखलं जातं. मागील मॅचमध्ये एक चांगली खेळी राहिले. 30 धावा डिपेंड करण्यामध्ये यशस्वी राहिलेला संघ सलतेवाडी संघ. अक्षय सलतेच्या आज कुठेतरी बॅट थोडी शांत राहिले पण त्याचा गोलंदाजीमधून भरपाई करून या ठिकाणी दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय संघ. दुसरा चेंडू चांगल्या पद्धतीचा हाताळलाय. यॉर्कर पद्धतीचा हाताळण्याचा प्रयत्न आणि ते या ठिकाणी यशस्वी ठरलाय. निर्धावबद्दल चेंडू पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र चालू आहे. ब गटातील हा दुसऱ्या फेरीतील लढत आपल्या भेटीला त्रिमूर्ती 11 सलतेवाडी विरुद्ध ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब घोटील संघ. पुढचा चेंडू स्लो टाकण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागली. क्षेत्ररक्षण तिथे आहे आणि एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. धावसंख्या दोन्ही आकड्यावरती. चांगला चेंडू. कौतुक करावं लागेल अक्षय सलते यांचं. का त्यांना सलतेवाडी एक्सप्रेस तसेच एक आयकॉन खेळाडू म्हणून ओळखलं जातं. ऑलराऊंड परफॉर्मन्स आपल्या संघासाठी करून दाखवण्यात माहीर आहेत अक्षय सलते. तसेच माननीय आदरणीय गणेश लोकरे साहेब यांचं या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालं. पुढचा चेंडू आपटाकडे टाकण्याचा प्रयत्न कुठेतरी या ठिकाणी गपलत होते. एक डिक्लेअर स्वरूपात एक धाव. हरीश सलते यष्ट्यांच्या पाठीमागे कुठेतरी या ठिकाणी हाताला चेंडू लागून यष्ट्यांच्या पाठीमागे चेंडू गेला. एक डिक्लेअर स्वरूपात धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 3 या आकड्यावरती. एक टिचून मारा केले. कंजूस गोलंदाजी म्हणायला हरकत नाही अक्षय सलते यांच्याकडून. रोखून ठेवले सदा आणि सचिन यांना. हार्दिक पांड्या म्हणून ओळखला जाणारा सदा त्याच्या बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही अक्षय सलते कारण त्याच दर्जाची गोलंदाजी टाकतोय.
ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला GTC लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक चांगली क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गेली 2 वर्ष आपल्या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांनी पदार्पण केले. एक चांगली क्लॅरिटी त्यांच्या आपल्याला चॅनलमधून पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करायला विसरू नका. पुढचा चेंडू गॅपमधून मेजून काढण्याचा प्रयत्न गपलत होती क्षेत्ररक्षकाकडून. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या धावेसाठी बोलवलं पण कुठेतरी या ठिकाणी थांबावं लागणार आहे. एक चांगली फेकी पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी. आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. धावसंख्या 4 या आकड्यावरती. दुसरं षटक या ठिकाणी मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच याच्या गोलंदाजीवरती. संघाने कितीतरी मॅच आपल्या संघाला जिंकून दिलेत. स्वबळावरती संघाला मॅच जिंकून देण्यामध्ये माहीर आहे हरीश सलते. पहिला चेंडू लॉफ्ट केला गॅप क्षेत्ररक्षण तिथे आहे. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. एक संतगतीचा खेळ पाहायला मिळतो आपल्याला या ठिकाणी. ज्योतिर्लिंग 11 घोटील संघाकडून मोठे भटक्यापासून वंचित ठेवलं आहे त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघाने. पहिल्या चेंडूवरती ऑफसाईड दिशेला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता पण क्षेत्ररक्षण तिथे आहे. अजय मत्रे आपल्याला पाहायला मिळतील. आणि या ठिकाणी कुठेतरी खराबपैकी पाहायला मिळते. पंचांचे दोन्ही हात समांतर. वाईट चेंडू अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 6 या आकड्यावरती. रोखून ठेवलंय मात्र सलतेवाडीच्या गोलंदाजांनी. फुल टॉस पदा चेंडू लॉफ्ट केल्यावर दिशेला क्षेत्ररक्षण तिथे आहे पण त्याला भेदून जाईल चेंडू. सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. धावसंख्या 10 या आकड्यावरती. या फटक्याची गरज होती आणि कुठेतरी या ठिकाणी आत्मविश्वास उंचावेल सदा यांचा. पहिल्याच षटकामध्ये या ठिकाणी अक्षय सलते यांनी रोखून ठेवलेलं आणि त्यानंतर मोठे फटके येणे गरजेचं होतं. क्षेत्ररक्षण खुले झालं आणि त्याच्यावरती हल्ला चढवलाय. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. अवांतर धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 11 ही धावसंख्या. पुन्हा एकदा स्लो पदा चेंडू समोरच्या दिशेला टोलवला आहे. क्षेत्ररक्षण तिथे नाही. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर 4 धाव्यांसाठी. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 15 या आकड्यावरती. तसेच नाईकबा 11 गलमेवाडी संघाचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे या ठिकाणी आगमन झाले. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. ऑनच्या दिशेवरून या ठिकाणी विराज पळत जातोय पण तिथं अजय मात्र गॅच कुठेतरी सुटतोय आणि या ठिकाणी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. ऑनच्या दिशेने या ठिकाणी विराज मात्रे पळत गेलेले. अजय मत्रे आले पण तरीही झेल पकडता आला नाही. मिसफील्ड पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी. चांगल्या या ठिकाणी विकेट पाहायला मिळते आपल्याला. 17 धावसंख्या झालेली आहे. दुसऱ्या षटकाचा काही चालू आहे. क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने सजवलेलं पाहायला मिळते. यष्ट्यांच्या पाठीमागे 2 या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा लॉफ्ट केला ऑनसाईडच्या दिशेला. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 23 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी. हरीश सलते यांच्यावरती हल्ला चढवलाय मात्र सदा यांनी. कारण पहिल्या षटकामध्ये शांत राहायचं होतं कारण एक कंजूस गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. अक्षय सलते यांच्याकडून एक आयकॉन खेळाडू म्हणून ओळखला जातो. तसेच सदाही देखील कमी नाही आहे. हार्दिक पांड्या म्हणून त्याची वर्णी लागते. पुन्हा एकदा
बॅटची एज लागून बॉल गेला यष्ट्यांच्या पाठीमागे. षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून. धावसंख्या स्थिरावली आहे 23 आकड्यावरती. बिनगडी बाद 23 ही धावसंख्या. नेक्स्ट गोलंदाज विराज आपल्याला पाहायला मिळतील. एक युवा गोलंदाज आहे. गोलंदाजीची शैली एका वेगळ्या अनोखी पद्धतीने पाहायला मिळते आपल्याला. आणि कौतुक करेन या ठिकाणी सलतेवाडी संघाचे. बॅटिंगलाही या ठिकाणी एक प्रायोरिटी दिली जाते आणि त्यावरती एक घडा उतरतो. विराज आपल्या बॅटमधून एक मोठे फटके मारतो आणि त्या पद्धती गोलंदाजी आपण मागील पहिल्या मॅचमध्ये पाहिली. यॉर्करच्या चेंडूवरती विकेट घेण्याचं स्किल याच्या माध्यमातून आपण पाहतो. पहिला चेंडू यॉर्करमध्ये हाताळण्याचा प्रयत्न. ऑफच्या दिशेला गॅपमधून चेंडू नव्हता, कुठेतरी मिसफील्ड झाली आहे अजय यांच्याकडून आणि त्यावरती एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. सचिन यांच्या बॅटमधून एक धाव आली कारण सदा यांना स्ट्राईक द्यायची होती. सदा यांच्या बॅट आणि बॉलचा चांगल्या पद्धतीने संपर्क आपल्याला पाहायला मिळतोय आणि मोठे फटके येणं गरजेचं आहे कारण समोर एक मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्रिमूर्ती इलेव्हन सलतेवाडी संघ. 40+ धावा तरी पाहिजेत त्यांच्यासोबत लढायचं असेल तर. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर होण्याचा प्रयत्न पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आहे कारण विराज यांची चांगली गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय. फुलटॉस मध्ये चेंडू हाताळलाय. ऑनच्या दिशेला गॅप मधून मेंदू खाली हरीश सल्ले तिथे आहेत आणि या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी नो बॉलचा इशारा पंचांकडून. आणि या ठिकाणी कुठेतरी दुसरी धाव घेताना धावचीच्या स्वरूपात बाद होतोय सदा. एक मोठी विकेट म्हणायला हरकत नाहीये कारण सदाला स्ट्राईकवरती ठेवायचं होतं. त्यामुळेच की काही दुसरी धाव एक चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या हातातून आपल्याला पाहायला मिळते. एक चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण हरीश सलते एक चांगली फेकी केली आणि विकेटचं पतन झालं. आणि पंचांकडून या चेंडूवरती नो बॉल घोषित करण्यात आले. कुठेतरी या ठिकाणी खराब फेकी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावली आहे 26 आकड्यावरती. माफ करा. नो बॉल. फ्री हिटचा चेंडू असेल. सुरेश पुजारी ज्यांनी या स्पर्धेमधील पहिलं मेडन ओव्हर टाकलं तेच ते सुरेश पुजारी. 2 विकेट आणि एक मेडन ओव्हर त्यांच्या गोलंदाजी मार्क होते आपल्याला पाहायला मिळाली. नो बॉल असेल. आता फ्री हिटचा चेंडू लॉफ्ट केलाय ऑनसाइडच्या दिशेला. शेताची तिथे आहे, त्याला भेदून जाईल चेंडू सीमा रेषे बाहेर 6 धावांसाठी. आणि या फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतलाय सुरेश पुजारी यांनी. तसेच रोनक गायकवाड यांचा या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार होत आहे. मी विनंती करतो केतन लोकरे यांनी त्यांना शाल आणि श्रीपद देऊन त्यांच्या या ठिकाणी लॉफ्ट केलाय चेंडू ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्रस्थिती ते होता, त्याला भेदून गेलाय. एक धाव कंप्लीट केले आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे कारण चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तसेच अक्षय सावंत धामणी विकास सोसायटीचे सर्वा अक्षय सावंत यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झाले. त्यांचे या ठिकाणी मनाच्या अंतःकरणापासून मी सरसर स्वागत करतो. तसेच अक्षय सावंत ज्योतिर्लिंग मंडळ धामणी यांचे या ठिकाणी सदस्य कार्यकर्ते त्यांच्या या ठिकाणी मनाच्या अंतःकरणापासून सर स्वागत करतो. खोदून मारण्याचा प्रयत्न होता. अजय तिथे आहेत. मिसफील्ड होते अजयकडून. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि एक दुसरी धावे यशस्वीरित्या कंप्लीट केले.
अजय यांच्याकडून कुठेतरी गपलत होती. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धावेचं रूपांतर या ठिकाणी दुसऱ्या धावेमध्ये केलंय. धावसंख्या 35 या आकड्यावरती. सचिन यांच्या पुन्हा एकदा मिसफील्ड. ऑफसाईडच्या दिशेला चोलण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी या ठिकाणी गपलत होतीये क्षेत्ररक्षकाकडून. आणि या ठिकाणी एकाही धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करण्यामध्ये यश मिळत आहे, ते म्हणजे सचिन आणि सुरेश यांना. कव्हर पॉईंट असेल तसेच एक्स्ट्रा कव्हर असेल, एक चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं पण कुठेतरी क्षेत्ररक्षण गपलत करतोय आणि एकेरी धावाचं रूपांतर दुहेरी धावामध्ये केलं जात आहे. आणि या एक धावच कुठेतरी नंतर जाऊन पुढे धोका ठरतात आपल्या संघासाठी. कारण एक धावेसाठी झटणं हे काय असतं ते एका खेळाडूलाच माहीत आहे. कारण एक धाव डिपेंड करणं इम्पॉर्टंट असतंय आणि तेच या ठिकाणी कुठेतरी मिसफील्ड करून पाहायला मिळते आपल्याला त्रिमूर्ती इलेव्हन सलतेवाडी संघाकडून. धावसंख्या या ठिकाणी 37 या आकड्यावरती. सुरेश यांच्या बॅटमधून ऑनच्या दिशेला चेंडू क्षेत्ररक्षण तिथे आहे आणि या ठिकाणी पकडला जाईल झेल. आणि या ठिकाणी चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि विनोद दादा आणि विराज या ठिकाणी जे क्षेत्ररक्षणाला होते चांगल्या दर्जाचं दोघांनी या ठिकाणी जजमेंट आपल्याला पाहायला मिळालं. विनोद दादांच्या हातातून तो बॉल सुटकला आणि त्यानंतर विराज यांनी बॅकअपमध्ये येऊन तो चेंडू पकडला आणि एक मोठी विकेट परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळते. धामणी एक्सप्रेस संघात या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. इथे आलात, चांगला खेळ राहिला, थोडं बॅटिंगमध्ये कमी पडलात. धावसंख्या 37 आकड्यावरती. हाफ ट्रॅकर चेंडू समोरच्या दिशेला टोललाय. हरीश सलते पळत येत आहे ऑनच्या दिशेवरून, पकडला जाईल झेल आणि या ठिकाणी विकेटचं पतन. फलंदाज अमित परतीच्या दिशेला. तसेच मंगलवरती मराठवाडी संघाचे बाजा या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं या ठिकाणी मनाच्या अंतःकरणापासून मी सहर्ष स्वागत करतो. तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांचे त्रिमूर्ती क्रिकेट स्पोर्ट्स क्लब धामणी आयोजित आई भराडी माता चषक 2026च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि चांगला झेल टिपला तो म्हणजे हरीश सलते. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच ऑनसाईडच्या दिशेने पळत गेलेला हा क्षेत्ररक्षक. गोलंदाजीवरती थोडासा मार पडला पण क्षेत्ररक्षकामध्ये कुठेही चुकी होणार नाही हे दाखवून दिले हरीश यांनी. धावसंख्या स्थिरावली आहे 37 या आकड्यावरती. शेवटचं षटक चालू आहे. शैलेश गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे गडे या ठिकाणी परतीच्या दिशेला पाठवलेले पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी. हा देखील चांगला चेंडू आता त्याला पाहायला मिळतोय. हा देखील वेगळ्या शैलीचा गोलंदाज पाहायला मिळतोय. विराज असेल त्यानंतर शैलेश या दोघांनी 3रं आणि 4थं षटक आपल्या संघासाठी कित्येक मॅच जिंकून देण्यामध्ये मोलाचा वाटा त्यांचा राहिलेला आहे. पुढचा चेंडू समोरच्या दिशेला ऑफसाईड टोलला आहे. शतक तिथे आहे, त्याला भेदून जाईल चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. धावसंख्या 41 आकड्यावरती. आणि आज एका महिन्यानंतर आदेश सवादेकर धामणी त्रिमूर्ती धामणी संघाचे गोलंदाज एक युवा खेळाडू यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनाच्या अंतःकरणापासून मी सरसर स्वागत करतो. तब्बल 1 महिना या ठिकाणी टुर्नामेंट खेळायला नव्हते ते, आज त्यांचे या ठिकाणी आगमन झाले. पुढचा चेंडू ऑफ ट्रॅकर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, कोणतीही धाव नाही आहे. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून.
पहिल्या इनिंगचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या स्थिरावली आहे 41 आकड्यावरती. जिंकण्यासाठी 42 धावांचं आव्हान असेल त्रिमूर्ती इलेव्हन सलतेवाडी संघासमोर. तसेच मंगलमूर्ती मराठवाडी संघाचे सर्वेसर्वा गौरव शिंदे यांच्या या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झाले. त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. तसेच नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. ब गटातील पहिल्या फेरीतील ही लढत. 41 ही धावसंख्या झाली. जिंकण्यासाठी 42 धावांचं आव्हान असेल त्रिमूर्ती इलेव्हन सलतेवाडी संघासमोर. बेचाळीस धावा झालेत. जिंकण्यासाठी 43 धावांचं आव्हान असेल त्रिमूर्ती इलेव्हन सलतेवाडी संघासमोर. पंच दुर्गेश यांच्याकडून एक आव्हान येत आहे. चांगलंच पंचाची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच मंगलमूर्ती मराठवाडी विरुद्ध नाईकबा इलेव्हन गलमेवाडी संघ. दोन्ही संघाच्या कॅप्टन या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे आणि या मॅचचा टॉस आकाश सावंत यांच्या माध्यमातून होईल. चला आकाश सावंत, टॉस का बॉस या मंचावरती जायचं आहे. नेक्स्ट मॅच मंगलमूर्ती मराठवाडी विरुद्ध नाईकबा इलेव्हन गलमेवाडी संघ. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं विशेष सहकार्य आपल्याला लाभलं ते सुराज्य डेअरी फार्म धामणी, तसेच राजवीर टूर्स अँड ट्रॅव्हल्स विकास सवादेकर असतील, तसेच विशाल भावके यांचं या ठिकाणी मनाच्या अंतकरणापासून मी सहर्ष स्वागत करतो. तसेच दुसऱ्या फेरीतील लढत आपल्या भेटीला आहे. त्रिमूर्ती इलेव्हन सलतेवाडी विरुद्ध ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स क्लब घोटील संघ. 42 धावा बनवल्या, 43 धावांचं आव्हान असेल जिंकण्यासाठी, ते म्हणजे त्रिमूर्ती इलेव्हन सलतेवाडी संघासमोर. बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळतील आपल्याला अक्षय सलते, शैलेश आणि गोलंदाजी मार्कवरती तसेच मंगलमूर्ती मराठवाडी संघ या ठिकाणी त्यांचे आगमन झालेले आहे. त्यांचे या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. आणि गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतील ज्यांनी या स्पर्धेमधील पहिलं मेडन ओव्हर ज्यांच्या हातातून आपल्याला पाहायला मिळालं, सुरेश पुजारी बॉलिंग मार्गवरती असतील. मागील मॅचमध्ये पहिलं षटक हाताळताना 2 विकेट तसेच मिडन ओव्हर आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय ऑनच्या दिशेने. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. संघाचा श्री गणेशा होतोय 4 धावांनी. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय सुरेश पुजारी यांच्यावरती. एक आयकॉन खेळाडू म्हणून ओळखले जातात ते म्हणजे अक्षय सलते असतील.
42 धावा बनवल्या. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे त्रिमूर्ती इलेव्हन सलतेवाडी संघाला. बॉलिंग मार्कवरती सुरेश पुजारी. पुन्हा एकदा बॅटची एज लागले. चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 5 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवरती सुरेश पुजारी कुठेतरी गपलत झाले. चांगल्या पद्धतीने चेंडू हटवला. बॅटची एज लागले. एक टप्पा या ठिकाणी बॉलरच्या हातामध्ये चेंडू जाईल. कोणतीही धाव नाहीये. चांगली गोलंदाजी कमबॅक केले मात्र गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवल्यानंतर कमबॅक करून दाखवलंय. पुढचा चेंडू लॉफ्ट केलाय. ऑनच्या दिशेला क्षेत्र तिथे सदा आहे. पकडला जाईल झेल आणि मोठा मासा गळाला. अक्षय सलते बॅक टू दी डग आउट. कौतुक करावं लागेल का मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणून मला किताब भेटला. इथे दाखवून दिले सुरेश पुजारी यांनी. मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्या बॉलिंगमधून. अक्षय सलते आज कुठेतरी शांत खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे. पहिल्या चेंडूवरती एक चौकार आला पण त्यानंतर एक शांत ठेवलं सुरेश पुजारी यांनी. एक अनुभवी गोलंदाज आहे सुरेश पुजारी. कमबॅक केलं गोलंदाजाने. एक ऑनसाईडच्या दिशेला उंच टोलण्याचा प्रयत्न होता पण कुठेतरी थोडीशी ताकद कमी पडली आणि चांगल्या पद्धतीचं चांगल्या रीतीनं आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ते म्हणजे सदा यांचं. धावसंख्या स्थिरावली आहे 5 या आकड्यावरती. न्यू बॅट्समन विराज. विराज बॅटची एज लागली आहे. फेकी चांगली आहे पण एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 6 आकड्यावरती. दुसऱ्या फेरीची लढत पाहत आहे. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक विकेटचं पतन झालंय. चांगली गोलंदाजी सुरेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि यष्ट्यांच्या पाठीमागे सचिन यांचं चांगल्या पद्धतीचं आपल्याला मार्गदर्शन पाहायला मिळतंय. क्लोज विकेटी पाहायला मिळते. वाव काय सुरेख गोलंदाजी. तितक्याच पद्धतीचं आपल्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यष्ट्यांच्या पाठीमागे सचिन यांनी विकेट आणि या ठिकाणी शैलेश याला परतीच्या दिशेला पाठवलंय. कौतुक करावं लागेल सचिन यांचं. यष्ट्यांच्या मागे क्लोज विकेटी करून विकेटचं पतन आणि खरंच या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स घोटील संघाकडून. ऑनच्या दिशेला ज्या पद्धतीचा झेल पाहायला मिळाला सदा यांच्याकडून त्यानंतर एक क्लोज विकेटी पाहायला मिळते आपल्याला सचिन यांच्या माध्यमातून. स्वतः कर्णधार आहेत संघाचे. संघासाठी कितीतरी या ठिकाणी मॅचेस विजयी करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा राहिला आहे. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 43 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि संघ या ठिकाणी कुठेतरी अडचणीमध्ये आहे. हरीश सलते आता बॅटिंगला आलेले आहेत. एक मोठे विकेट आपल्याला पडताना पाहायला मिळत आहेत. हरीश असेल त्यानंतर आता विराज या दोघांना आपल्या संघाला काहीतरी एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवायचं असेल. एक विजय मिळवून द्यायचा असेल तर. बॉलिंग मार्कवरती सदा एक ऑलराऊंड परफॉर्मर आहेत आपल्या संघासाठी. कितीतरी मॅचेस त्याने आपल्या स्वबळावरती या ठिकाणी जिंकून देण्यामध्ये महत्त्वाचा वाटा धरलेला आहे. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. क्षेत्ररक्षण खुलं झालंय. आता दुसरं षटक सदा. वाह सुरेख फटका बॅटच्या रडारमध्ये होता. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर 6 धाव्यांसाठी. संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 12 ही धावसंख्या. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. बॅटच्या बरोबर मिडलला चेंडू घेतलाय. लॉफ्ट केलाय. विराज माहीर आहे त्या चेंडूसाठी. आडव बॅटने घेण्याचा प्रयत्न. ऑनसाईड दिशेला क्षेत्ररक्षण तिथे होते पण क्षेत्ररक्षण या ठिकाणी प्रेक्षकच बनून राहिले. कौतुक करेन मी विराज यांचं. गोलंदाजी चांगल्या दर्जाची राहिली.
फलंदाजीमध्ये पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. आता सदा यांना काहीतरी कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या संघाला. दुसरा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर 6 धाव्यांसाठी. वा, सुरेख पटका. कुठेतरी गपलत करतोय सदा. सचिन यांनी काहीतरी आता टीम मीटिंग करून एक कान मंत्र द्यावा लागेल सदा यांना. एक स्लोअर पद्धतीची गोलंदाजी पण ताकद लावून या ठिकाणी फटका सजवला जातोय विराज यांच्या माध्यमातून आणि त्याचाच फायदा या ठिकाणी त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघाला. 6+6 12 धावा आणि संघाची धावसंख्या पोहोचले 18 या आकड्यावरती. पुन्हा एकदा ऑफसाईड दिशेला टोलवला चेंडू. गपलत होतीये. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी यशस्वीरित्या कंप्लीट केली आहे. एक झेल होता आणि कुठेतरी या ठिकाणी गपलत झाली क्षेत्ररक्षकाकडून. संधी आलेली चालून पण त्याचं सोनं करता आलं नाहीये ज्योतिर्लिंग क्रिकेट्स घोटील संघाला. आणि देवाने दिल्लीची संधी एकदाच देतो. त्याचं सोनं करता आलं तर चांगलंच, नाहीतर मग त्याचे भुर्दंड भोगावे लागतात. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागली आहे. स्वतः सचिन तिथे जात आहेत पण कुठेतरी या ठिकाणी झेल सुटतोय आणि एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये केलं. चांगला हिट झालेला चेंडू होता. जास्त वेळ हवेत राहिला आणि त्या चेंडूवरती जिथे एकच धाव खर्च व्हायला पाहिजे होती तिथं 2 धावा गेल्या आणि संघाची धावसंख्या 2ने पुढे जर केलं 22 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 43 धावांचं आव्हान ठेवले घोटील संघाने. दुसरं षटक मार्गस्थ असताना सदा 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही येणारे 14 चेंडू. पुन्हा एकदा बॅटच्या अप्परला एंडला चेंडू लागलाय. क्षेत्रस्थ तिथे आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट करताना पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षण कुठेतरी या ठिकाणी मला म्हणावं लागेल खराब आहे कारण एकही धाव जिथे आहे तिथे दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर सहजरित्या केलं जातं आहे आणि ते एक धावा इम्पॉर्टंट आहेत म्हणायला गेलं तर. धावसंख्या स्थिरावली आहे 24 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॅटची एज लागले. क्षेत्ररक्षण तिथे आहे आणि एकच धाव त्यावरती आणि एका धावेने संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती. षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून. एक महागडे षटक म्हणायला हरकत नाही आहे कारण 2 चेंडूवरती 2 षटकार, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर एक सिंगल म्हणजे हल्ला चढवला आणि ते षटक कोणतं होतं तर हेच ते षटक होतं ज्याच्यावरती कमबॅक करायचं होतं त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघाला आणि ते करून दाखवलं आहे. एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवला आहे संघ. धावसंख्या 25 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 12, बनवायचे आहेत 18 धावा. धावसंख्या झाली आहे 25. 2 गडी बाद 25. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी हाताळली. पहिली षटक ज्यांच्या माध्यमातून सुरेश पुजारी आणि आता गोलंदाजी मार्ग होते आपल्याला पाहायला मिळतील सुरेश पाटील. मागील मॅचमध्ये पूर्ण घोटील संघाची चांगली गोलंदाजी राहिले आणि त्यातलाच एक नमुना म्हणजे पाहायला मिळतोय सुरेश पाटील. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय गॅपमधून. ऑफसाईड क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी बोलवलंय आणि दुसरी धाव कंप्लीट केली जाईल कारण खराब फेकी म्हणावी लागेल. चेंडू पडला टप्पा आणि डोक्याच्या वरून गेला आणि त्यामुळेच की काय एकेरी धावेच्या रूपानं दुसऱ्या धावेत झालं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघाकडून. स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळते विराज, नॉन स्ट्राईकला हरीश असतील. सिंगल डबल धावेचं या ठिकाणी आपल्याला योगदान आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळत आहे. 27 ही धावसंख्या. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल करण्यात येतोय. सचिन यष्ट्यांच्या पाठीमागून आपला संघ अडचणीमध्ये आहे. क्षेत्ररक्षण चांगलं करणं गरजेचं आहे. धावा कुठेतरी रोकावे लागतील. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी
आणि क्षेत्ररक्षण चांगलं सजवलेलं, पण थोडीशी या ठिकाणी कुठेतरी गोलंदाजीमध्ये प्लान फसला आणि त्यावरती भुर्दंड भोगावा लागला. 6 धावेने कमबॅक करावं लागेल सुरेश दादा यांना. संघ अडचणीमध्ये आहे. संघाची धावसंख्या झाली 33. जिंकण्यासाठी 10 धावा बनवायच्या आहेत आणि विराटचं कौतुक करावं लागेल, कारण अक्षय आणि शैलेश ज्या पद्धतीने माघारी परतले त्यानंतर संघाचा डाव सावरलाय विराज यांनी. वाह, सुरेख फटका. ऑफसाईडच्या दिशेला उभा असलेला खेळाडू मिसफिल्ड होते आणि एकेरी धावेत रूपात दुसऱ्या धावेत होतोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. चांगलं कॉलिंग आहे दोन्ही फलंदाजामध्ये. एका बाजूला अक्षय हरीश सलते असतील, दुसऱ्या बाजूला विराज असतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि आज मिसफिल्ड जास्त पाहायला मिळालं आपल्याला ज्योतिर्लिंग 11 घोटील संघाकडून. एकेरी धावा जिथे एकही धाव नाही तिथे एकही दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केलं जातं आहे आणि ह्याच चुका कुठेतरी मागात पडतात. पुन्हा एकदा बॅटची एज लागले. चेंडू जाईल यष्ट्यांच्या पाठीमागे. डिक्लेअर 2मध्ये 1 धाव पुढे सरकेल. धावसंख्या 36 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी अजूनही 7 धाव्यांची गरज. चांगली गोलंदाजी करावी लागेल. वाह, सुरेख फटका. ऑफसाईड दिशेला शतक तिथे नाहीये. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. दंदन करत 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे बाहेर. चौकार. आणि आता संघाची धावसंख्या 40 या आकड्यावरती. औपचारिकता राहिले म्हणायला हरकत नाही आहे, कारण अजून एक षटक बाकी आहे. चांगलं या ठिकाणी फेकी करावी लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी सुरेश पुजारी यांनी पहिल्या मॅचमध्ये दाखवलेली ते षटक हाताळावं लागेल. जिंकायचं असेल तर ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स क्लब घोटील या संघाला क्षमता आहे संघामध्ये धावा डिपेंड करण्याचं. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. एक डिक्लेअर 2मध्ये. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 41 या आकड्यावरती. 6 चेंडू 2 धावा बनवायच्या आहेत. आणि एक महागडं षटक म्हणायला हरकत नाहीये. सदा यांच्या गोलंदाजीवरती ज्या पद्धतीने हल्ला चढवलेला त्याच पद्धतीचा हल्ला या ठिकाणी सुरेश यांच्यावरती देखील चढवला जातोय आणि त्यामुळे की काय या ठिकाणी कुठेतरी एक संघ अडचणीमध्ये आहे. 2 धावा डिपेंड करायच्या आहेत. कोण असेल तो गोलंदाज घोटील संघाकडून जो 2 धावा डिपेंड करू शकतो. सहा चेंडू 2 धावा. 2 धावा 6 चेंडू. तिसऱ्या फेरीमध्ये कोण दाखल होईल हे आता येणारा चेंडू, येणारी षटक आपल्याला सांगून जाईल. वाह, सुरेख फटका. एक चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक. एकच धाव आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या 42 या आकड्यावरती. कारण या ठिकाणी मोठ्या फटक्यांची गरज नाही आहे. सिंगल डबलने या ठिकाणी मॅच बनवू शकतो आणि ते हरीश चलते एक चांगल्या क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलाय, विजयी फटका म्हणायला हरकत नाहीये. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर 6 धाव्यांसाठी आणि विजयी षटकार ठोकून संघाला तिसऱ्या फेरीमध्ये दाखल करण्यामध्ये यश मिळतंय ते म्हणजे विराज यांना. कौतुक करेल मी या त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघाचं. हार्ड लक बॅड लक ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स क्लब घोटील संघ. चांगला खेळ राहील.